आणि मग हे जर चुकीच्या पद्धतीने पब चालू असतील तर त्या खात्याचे मंत्री काय करत होते हा पहिला माझा मुद्दा आहे. पण माझ्यावर जर हक्कभंग केला तर मी त्यांचा भंग करेन, कारण त्यांच्या अधिकाऱ्यांनी काय काय केले हे सगळे पाडे त्यांच्या पुढे नेऊन वाचेल. हा इशारा आहे की सल्ला आहे? इशारा आहे. आमचं पुन्हा बरबाद करताय, हे पाप करणाऱ्या लोकांना तुम्ही पाठीशी घालताय आणि मला हक्कभंग पाडत, हा कुठला न्याय? ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनीच राजीनामा दिला पाहिजे. ते एवढं जोशात म्हणले की आम्ही 17 पब बंद केले, 18 केले, मग चालू कसे झाले? कल्याणी नगर अपघात, या अपघात झाल्यानंतर त्या प्रकरणामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागावर ताशेरे ओढलेले आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यावर आरोप केलेले आमदार रवींद्र भाऊ धंगेकर माझ्यासोबत आहेत. आज तिकडून रिॲक्शन आलेले. शंभूराजे देसाई म्हणाले तुमच्यावर हक्कभंग आणला जाईल, तुम्हाला नोटीस पाठवली जाईल. तुमच्यापर्यंत नोटीस आलेली आहे का? काय अपडेट आहेत? ज्या पद्धतीने या प्रकरणामध्ये पुणेकर रस्त्यावर आले आणि त्यानंतर या सगळ्या प्रशासनाला जाग आली, अनेक बेकायदेशीर पब बंद केले, अनेक पबांवर कारवाई केली आणि मग हे जर चुकीच्या पद्धतीने पब चालू असतील तर त्या खात्याचे मंत्री काय करत होते हा पहिला माझा मुद्दा आहे. आणि या मुद्द्यामध्ये जर रोजराजपणे जर खंडणी गोळा करत असतील पोलीस अधिकारी तर मग त्यांनी माझ्यावर हक्कभंग आणण्यापेक्षा राजपूतवर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याची सखोल चौकशी केली पाहिजे. आणि माझ्यावर अजूनपर्यंत मला काय त्याची नोटीस पोचलेली नाही, पण माझ्यावर जर हक्कभंग केला तर मी त्यांचा भंग करेन, कारण त्यांच्या अधिकाऱ्यांनी काय काय केले हे सगळे पाडे त्यांच्या पुढे नेऊन वाचेल. हा इशारा आहे की सल्ला आहे? इशारा आहे. हा पुणेकरांचा इशारा आहे. आमचं पुणे बरबाद करताय, हे पाप करणाऱ्या लोकांना तुम्ही पाठीशी घालताय आणि मला हक्कभंग पाडत, हा कुठला न्याय? जो चांगलं म्हणजे समाजाशी बोलतो, समाजाशी चालतो, समाजाचं म्हणणं मांडतो त्याचा हक्कभंग, आणि जे चोऱ्या करतात त्यांना पाठीशी घेऊन फिरता तुम्ही, हा कुठला न्याय? काल डॉक्टर काळे असं म्हणालेत की या जे डॉक्टर तावरे होते त्यांची नियुक्तीबद्दलचं हे माझ्या अख्यारीतीमध्ये नव्हतं. त्या संदर्भात हसन मुश्रीफ असतील आणि त्या संदर्भात जे काही झालं ते माझ्या याने झालं नाही आहे. त्याचे धागेदोरे कुठपर्यंत आहेत असं त्यांचं स्टेटमेंट होतं आणि त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलेले आहे. हे धागेदोरे कुठपर्यंत पोचतात असं तुम्हाला वाटतं? कारण तुमची यादीचे जे काही अंदाज होते ना ते बऱ्यापैकी खरे ठरलेले आहेत. याच्यामध्ये जो पोलीस तपास अधिकारी होता त्यांनी ह्या तपासाला चुकीची दिशा दिली आणि अजय डॉक्टर तावरेंना अटक झाली. पण अजय तावरे हा नालायक माणूस आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याला अटक केली, योग्य केली. पण जे तपास अधिकारी होते त्यांनी ह्याच्यामध्ये पैसे घेतले आणि या तपासाला चुकीची दिशा दिली. त्याच्यावर पोलीस आयुक्तांनी कुठली निलंबित ही कारवाई होत नाही. जसे अजय तावरेकडनं रिकव्हरी केली तशी त्या 2 पोलीस अधिकाऱ्यांची रिकव्हरी झाली पाहिजे. आणि ही रिकव्हरी झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने या केसला पूर्णपणे ताकद येणार नाही. आपलं ते बाळ आणि दुसऱ्याचं ते कार्ट पोलीस आयुक्तांनी पहिल्यांदा त्या 2 तपास अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे, हे आमचं मत आहे. आणि तेच मत हे पुणेकरांचं मत आहे. आणि त्यामुळे ह्या तपासाला ज्यांनी चुकीची दिशा दिली त्यांना अटक केली पाहिजे. डॉक्टर डीन काळे जे काय आलं तपासाचा भाग असेल, परंतु मला त्यामध्ये एक शंका अशी येते की डॉक्टर काळे हे मॅटमधनं आलेले आहेत आणि मॅटमधनं येऊन त्यांनी सरकारला चॅलेंज देऊन ते खुर्चीवर बसलेले आहेत. तर सरकारला राग बी असू शकतो त्यांचा, म्हणजे काळ्यांवर राग होता तो या माध्यमातून काढलाय त्याने. आणि त्याच्यामध्ये ह्या तपासामध्ये जे पोलीस चौकशी आहेत तिथल्या जर तो सगळा तो जे स्क्वॉड आलं होतं त्यांची अपुरी माहिती आणि त्यांच्या मनासारखा तपास करून घ्यायचा आहे का अशी शंका याच्यामध्ये निर्माण होती. आणि मग ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने तपास जर योग्य दिशेने जायचं असेल तर निलंबित पोलीस अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून रिकव्हरी घेतली पाहिजे, तरच ह्या खऱ्या अर्थाने या केसला खऱ्या अर्थाने न्याय मिळण्यासारखं होईल. काल डॉक्टर काळे असं म्हणालेत की शिफारसपत्र हे आमदार टिंगरे थ्रू नंतर मुश्रीफ असं गेलेलं आहे. तर तुम्ही टिंगरेचं नाव टाळताय, तुम्हाला वाटतं का टिंगरेंचा किती सहभाग याच्यामध्ये? आता याच्यामध्ये ह्या खात्याचे मते हसन मुश्रीफ आहेत आणि त्यांना जर हे काही गोष्टी समजत असतील तर त्यांनी त्याचा खुलासा करावा. त्यांनी उलट असं म्हणलं की दंगेकरांनी माफी मागावी. मी तर म्हणलं मी त्यांच्या पायावर लोटांगण घेईन, पण ते कधी आमच्या पुण्यातले पब बंद झाले तर. म्हणजे याच्यामध्ये दोषी हसन मुश्रीफ आहेत. त्यांनी तो निर्णय जे आहेत त्यांनी राजीनामा द्यायचा का त्यांनी ते तसं जायचं हे त्यांचा विषय. या प्रकरणामध्ये तुम्ही अनेक आरोप केले आणि ते आरोपामध्ये तथ्य होतं, नंतर ते उघडकीस आलं असं तुम्ही पण वारंवार सांगत असता. यामध्ये बडे मासे गळाला लागतील असं तुम्हाला वाटतं की या प्रकरणाच्या शेवटपर्यंत जर गेलं तर? ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनीच राजीनामा दिला पाहिजे. ते एवढं जोशात म्हणले की आम्ही 17 पब बंद केले, 18 केले, मग चालू कसे झाले? चालू केलं त्याचं काय? त्याच्यावर बोललं पाहिजे ना.
मी पुढं काय केलं हे नका सांग, मागं काय केलं हे सांगितलं पाहिजे ना. ह्याच्यामध्ये दोषी देवेंद्र फडणवीस आहेत. पुण्यामध्ये जर एवढं प्रकार जर चालत असेल ना, त्यांना माहीत नसेल तर त्यांचा या कामावर अंकुश नसेल तर त्यांना ते काम जमत नाही. आणि पुणेकरांमध्ये कुत्र्या माणसासारखी लोक तडफडून मारतात, गाड्यांखाली ॲक्सिडेंट होतात. जर माणसाच्या जीवाची जर काळजीच नाही आणि जे काय चाललं आहे ह्याच्यावर अंकुश नसेल तर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला पाहिजे. फडणवीसांपर्यंत धागेदोरी आहेत की त्यांना ते नियंत्रण ठेवता येत नाही एखाद्यावर? काय म्हणणं आहे तुमचं नेमकं दोन्हीपैकी? अहो तपास करणारे हेच, ही प्रक्रिया राबवणारे हेच आणि कारवाई करणारे हेच. ह्याच्यामध्ये काय कारवाई कोणा होणार नाही, कारण पोलिसांना वाचवण्याचं काम फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. धन्यवाद.